ओम गंग गणपतये नमो नमः. नमस्कार मित्रांनो, सुखकर्ता चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मंगळागौरी व्रत विषय जाणून घेऊया. तर चला. मंगळागौरी व्रत म्हणजे काय? श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी भगवान शंकराची अर्धांगिनी माता पार्वती, का जिला मंगळागौरी पण म्हटलं जातं, यांचे व्रत केले जाते. हे व्रत विशेषतः विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य, कुटुंबाचे सुख, संतती प्राप्ती आणि समृद्धीसाठी करतात. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि काही इतर भागात ह्या व्रताला विशेष महत्त्व आहे. मंगळागौरी व्रत केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होतो, पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभतो, संसारात सुख, शांती आणि समृद्धी येते, संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते, देवी पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो, वैवाहिक जीवनात प्रेम, विश्वास आणि सौख्य वाढते. आता आपण ऐकूया व्रतकथा. प्राचीन काळी धर्मपाल नावाचा एक श्रीमंत व्यापारी आणि त्याची पत्नी अत्यंत धर्मपरायण होते, पण त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांनी अनेक यज्ञ, दान आणि देवपूजा केल्या, तरीही त्यांना अपत्य प्राप्ती झाली नाही. एके दिवशी त्यांच्या घरी एक तेजस्वी संन्यासी आला. त्यांनी सांगितले की माता मंगळागौरीची भक्ती केल्यास त्यांना पुत्रप्राप्ती होईल. त्यांनी देवीच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करण्यास सांगितलं. व्यापाऱ्याने आणि त्याच्या पत्नीने अत्यंत भक्तिभावाने देवीची आराधना केली. देवी प्रसन्न झाल्या आणि त्यांना पुत्रप्राप्तीचा वर दिला. मात्र त्या पुत्राचे आयुष्य फक्त 16 वर्षाचे असेल असेही सांगितले. काळानुसार त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव शिव ठेवले. योग्य वय झाल्यावर त्याचा विवाह सुशील, सद्गुणी आणि देवी भक्त मुलीशी झाला. विवाहानंतर पहिल्याच श्रावणात त्या नववधूने श्रद्धेने मंगळागौरीचे व्रत केले. त्या रात्री देवीने तिला स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की तिच्या पतीला सर्पदंशाचा धोका आहे. देवीने उपायही सांगितला. नववधूने देवीच्या आज्ञेप्रमाणे दूध भरलेले भांडे ठेवले. रात्री आलेला सर्प त्या भांड्यात गेला. तिने शांतपणे त्यावर झाकण ठेवले आणि दुसऱ्या दिवशी तो सर्प जंगलात सोडून दिला. अशा प्रकारे तिच्या पतीचे प्राण वाचले. देवीच्या कृपेने त्याचे आयुष्य वाढले. तेव्हापासून श्रद्धेने मंगळागौरीचे व्रत करणाऱ्या स्त्रियांना अखंड सौभाग्य आणि पतीचे दीर्घायुष्य प्राप्त होते, अशी श्रद्धा प्रचलित झाली. मंगळागौरीच्या दिवशी माता मंगळागौरीची मूर्ती किंवा चित्र पाटावर रांगोळी काढून स्थापित करावं. लाल किंवा हिरवे वस्त्र त्याच्यावर अंथरावे. हळद, कुंकू, अक्षदा, फुले, दुर्वा, हार, बेलपत्र, नारळ, सुपारी, फळे, पंचामृत, तुपाचा दिवा, अगरबत्ती, धूप, नैवेद्यामध्ये पुरणपोळी, खीर, मोदक, लाडू किंवा पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवावा. पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून देवघरात पाटावर रांगोळी काढून मंगळागौरीची स्थापना करावी. हळद, कुंकू, अक्षदा, फुले आणि हार अर्पण करावेत. तुपाचा दिवा लावावा. मंगळागौरी व्रत कथा वाचावी आणि ऐकावी. मंत्रजाप करावा. आरती करून नैवेद्य अर्पण करावा. सौभाग्यवती स्त्रियांना हळदी कुंकासाठी बोलवावे आणि मंत्र म्हणावा. ओम गौरीये नमः किंवा ओम ह्रीं श्रीं मंगळगौरीये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करणे शुभ मानले जाते. महाराष्ट्रात नवविवाहित स्त्रियांच्या आयुष्यातील पहिली 5 वर्ष मंगळागौरीचे व्रत करण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी पहिली 5 किंवा 7 वर्षे, तर काही कुटुंबात फक्त पहिले वर्षही पाळले जाते. ह्या दिवशी नववधूने साज शृंगार करावे. हिरवा बांगड्या, मंगळसूत्र, नथ, फुले आणि पैठणी किंवा साडी परिधान करावी.
मंगळागौरीची पूजा करावी, शवासनींना हळदी कुंकू द्यावे. रात्री पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, फुगड्या, झिम्मा आणि गाणी होतात. प्रसाद व भोजनाचा कार्यक्रम असतो. प्रत्येक श्रावण मंगळवारी व्रत करणे अशी परंपरा आहे. सवासणीचे पूजन, ओटी भरणे, हळदी कुंकू समारंभ, मंगळागौरीचे खेळ आणि जागरण करतात. गरजूंना अन्न, वस्त्र किंवा दक्षिणा दानमध्ये देतात. मान्यता आहे, देवी मंगळागौरीची कृपा सदैव राहते. वैवाहिक जीवन सुखी होते. पतीचे आयुष्य आणि आरोग्य उत्तम राहते. कुटुंबात समृद्धी आणि आनंद वाढतो. संतती सुख प्राप्त होतो. ज्या वर्षी परंपरा घरात असेल तर म्हणजे 5वे वर्ष, त्या अंतिम वर्षी विशेष पूजन करून शवासनी व कुमारिकांना भोजन, ओटी, वस्त्र किंवा दक्षिणा देऊन व्रताचे उद्यापन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे केवळ अखंड सौभाग्यासाठीचे व्रत नसून श्रद्धा, कुटुंबातील ऐक्य, स्त्री शक्तीचा सन्मान आणि देवी पार्वतीवरील भक्ती याचे प्रतीक आहे. भक्तिभावाने केलेल्या या व्रतामुळे जीवनात मंगळ, शांती आणि समृद्धी लाभते अशी दृढ श्रद्धा आहे. तर मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळागौरी व्रत विषयी जाणून घेतलं. जर आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.